सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः। ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की श्रोते हो ऐका, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला, तू आता खरोखर युक्त झालेला आहेस असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणले। आपल्या तळहाताळाचे रत्न जसं पूर्णपणे जाणले जाते त्याप्रमाणे मला पूर्ण ज्ञानाने तू मला जाणलास असे तुला मी विज्ञानासह ज्ञान सांगेन। मला पूर्णपणे जाणशील असे तुला विज्ञानासह ज्ञान सांगेन असे भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला म्हणू लागले। या ज्ञानासंबंधात विज्ञानाशी काय कर्तव्य आहे, या ज्ञानाला विज्ञानाशी काय कर्तव्य आहे असे जर मनामध्ये शंका घेशील तर ज्ञानाच्या पूर्वी ते विज्ञानच समजून घ्यावं लागते। भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हणू लागले की विज्ञान काय महत्त्वाचं आहे, तर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हणू लागले पहिले ज्ञानाच्या पहिले विज्ञान समजून घ्यावा लागतो, तेव्हाच आहे ते ज्ञान समजून घेणं जरुरीचं आहे म्हणलं। तेव्हा विज्ञानाचे स्वरूप माणसाला जर माहिती झाल्यानंतर त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होतो, अप्रोक्षात ज्ञान प्राप्त होतो। आणि त्यावेळी मी ब्रह्म आहे त्या अंतःकरणात वृत्तीचे डोळे आश्रय विषयाच्या अभावी आपोआप मिळतात। जशी तीरावर टेकलेली नाव ज्याप्रमाणे ढळत नाही तद्वत जेथे बुद्धीचा प्रवेश होत नाही आणि विचार जेथून मागे फिरतो आणि ज्याच्या संबंधाने तर्काचे चातुर्य चालत नाही, अर्जुना त्याचेच ज्ञान हे नाव आहे। त्याहून वेगळा जो प्रपंच म्हणल्याने विज्ञान होय आणि त्या प्रपंचास खरे मानणे हेच अज्ञान होय। कारण विज्ञान म्हणल्याने प्रपंच आहे, संसार आहे, पण या संसाराला खरं मानणं हे अज्ञानपणाचं लक्षण आहे। म्हणजे संसारामधलं सुख आहे ते भौतिक सुख आहे आणि आपण स्वर्गवासी जेव्हा जातो तेव्हा संसारामधलं सुख आपल्याला उपयोगाला येणार नाही। म्हणून ज्ञान हे भगवान श्रीकृष्णाला प्राप्त करून घेण्याचं कर्तव्य करतो। म्हणून हे पहिले विज्ञान समजून घेऊन पुन्हा ज्ञान समजून घेतलं पाहिजे। पण ज्यानं संसारामधलं सुख खरं मानतंय ते अज्ञानपणाचं लक्षण आहे असे भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला म्हणू लागले। तेव्हा आता अज्ञान लोपून जावे, अज्ञानपणा निघून जावा आणि विज्ञान संपूर्णपणे करपून जावे म्हणून आणि आपण केवळ ज्ञानस्वरूप होऊन राहावे। ज्या कारणाने सांगणाऱ्याचे बोलणे कुंठित होईल, ऐकण्याचा छंद नष्ट होईल, असे ते ज्ञान प्राप्त झाल्यावर हा लहान हा मोठा असा भेद शिल्लक राहत नाही। भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला म्हणू लागले की अरे म्हणलं पहिले अज्ञानाला पूर्ण घालून टाकावं लागतंय, विज्ञानपणाला पूर्ण करपून टाकावं लागतंय, केवळ तेव्हा ज्ञानस्वरूप व्हावं लागते म्हणलं। ज्ञानस्वरूप जेव्हा होईल्यानंतर माणसाला ज्ञान प्राप्त झालं तर हे लहान आहे मोठा आहे असा भेद शिल्लक राहत नाही। जसं सूर्याची दृष्टी सम आहे, सूर्य पापीलाही तेवढाच उजेड देतो, पुण्याला तेवढाच देतो आणि निर्जीवावरही तेवढाच उजेड देतो आणि सजीवावर तेवढाच देतो। पण सूर्य म्हणतो का तू पापी आहेस मी तुला उजेड देणार नाही, पुण्यवानाला म्हणतो तुलाच उजेड देतो असं म्हणतो का, आणि सजीव वस्तूवरच मी प्रकाश देतो निर्जीवावर देणार नाही असे सूर्य म्हणतो का, म्हणता येणार नाही। तसं ज्याला विज्ञानपणा जाऊन त्या ठिकाणी अज्ञानपणा निघून जाऊन विज्ञानपणाला करपून टाकून ज्यानं ज्ञान प्राप्त करून घेतलेला आहे तर तो सूर्यासारखा ज्ञानी आहे असे भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला बोलू लागले। अशी जी गुप्त गोष्ट आहे ते मी शब्दाने प्रकाशित करीन, थोड्याच प्रतिपादाने देखील मनातील सर्व अपेक्षा पूर्ण होतील। अर्जुना, सहस्रावधी माणसामध्ये ज्ञानाचा ध्यास घेणारा एखादाच असतो, हजारो माणसामध्ये ज्ञानाचा ध्यास घेणारा एकच असतो। पण या कलियुगामधल्या लोकाला या ठिकाणी संसारामधलं सुख म्हटल्यानंतर त्याला मोठं सुख वाटू लागलेलं आहे, पण ते सुख काही कामाचं नाही म्हणलं। हजारो माणसाला जर कितीही संसारामधलं सुख प्राप्त झालं तर ते संसारामधलं सुख त्याला सुख मानणं म्हणजे अज्ञानपणाचं लक्ष्य आहे। म्हणजे संसारामधलं सुख तात्पुरतं सुख देणार आहे, पण या ठिकाणी ज्ञान भेटल्यानंतर भगवंताला भेटणार आहे आणि तो पुनरपी जन्मम पुनरपी मरणम, ज्ञान मिळाल्यानंतर भगवान श्रीकृष्णाला शरण गेल्यानंतर पुन्हा जन्माची गरज नाही, पुन्हा मरायची गरज नाही। तर असं ज्ञानाचा ध्यास एखाद्या वेळेस हजारमध्ये एकाच माणसाला समजतो आणि अज्ञान लोक असणाऱ्या त्या ठिकाणी या संसारामधल्या सुखाला सुख मानतात। असे या ठिकाणी भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला असणारा बोलू लागले की
अर्जुना, प्राण्यांनी भरलेल्या त्रिभुवनात एखाद्या निधड्या शूरास निवडून सैन्याची लक्षवेधी भरती करण्यात येते. सैन्यात दाखल झाल्यावरही एखाद्या वेळेस मिलिटरीमध्ये त्याला भरती करायचं आहे किंवा शूर पराक्रमामध्ये लढाई करण्यासाठी जेव्हा त्याला माणसाला भरती करायचं आहे, तर त्या ठिकाणी मिलिटरी मॅनमध्ये सुद्धा भरती करताना सर्वालाच भरती करणार नाही म्हणलं. लक्षावधी म्हणजे लाखो पोरातून नेमकेच मुलं जे पात्र ठरतात तशालाच भरती करतात म्हणलं. पण ते मुलाची भरती केल्यानंतर ते सैन्यात दाखल झाले. सैन्यात दाखल झाल्यावर बी ते शत्रूवर ज्या ठिकाणी युद्ध चालवलं आहे त्या ठिकाणी युद्धाला असणारं त्या युद्ध करण्यासाठी तो पटायत आहे का, आणि तो युद्ध करण्यास एकदम ज्ञानी आहे का आणि पराक्रमी आहे का, आणि आपल्या शरीराचा चेंदामेदाही युद्ध करता वेळेस झालं आणि तो माणूस सहन करतो आणि मरणाला भिणार नाही, मरण आलं तर हरकत नाही, युद्धाला करून समोर जाऊन युद्ध करतो असा धैर्यवान, असा पराक्रमी, असा ठिकाणी सैनिकच त्या ठिकाणी त्या सैन्यामध्ये निवड केलं जाते पहिले. आणि त्या विजयरूपी ज्या ठिकाणी त्याला विजय प्राप्त करून घेऊन लक्ष्मीच्या राज्यासनावर बसतो म्हणलं. त्याप्रमाणे ह्या ब्रह्मज्ञान आस्थारूपी महापुरात, हे ब्रह्मज्ञानाच्या आस्थारूपी महापुरात कोट्यावधी प्रवेश करतात, परंतु ब्रह्मप्राप्तीच्या पहिल्या तिरेला पोहून जाणारा एखादाच असतो म्हणलं. ब्रह्मज्ञानाच्या आस्थारूपीमध्ये कोट्यावधी लोक प्रवेश करतात, पण या ब्रह्मप्राप्तीला त्याच्यामधून पोहून पलीकडे जाणं म्हणल्याने एखादाच असतो म्हणलं. म्हणून ज्ञान प्राप्त करून घेणे ही गोष्ट साधी नाही म्हणलं. ज्ञान प्राप्त करून घेणे साधी गोष्ट नाही, कारण सांगण्याला फार गहन कठीण आहे, परंतु मी ते बोलून पाहतो. तर आता ऐक म्हणलं, ज्ञान सांगण्यापूर्वी विज्ञान सांगतो ते ऐक, असं भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला म्हणू लागले. अर्जुना, आपल्या शरीराची छाया, आपल्या शरीराची सावली जशी असते त्याप्रमाणेच दिसते म्हणलं. तर जिचे पहिले कार्य आहे अशी पृथ्वीपर्यंत परिणामाला प्राप्त झालेली माया आहे अशी तू ध्यानात घे, आणि हिला प्रकृती असे समज. हिच्यामुळे, ह्या मायामुळे त्रैलोकी उत्पन्न झाले म्हणलं. स्वर्ग, मृत्यू, पाताळ ते 8 प्रकारने वेगळे आहे असे समज. ही 8 प्रकारने भिन्न कशी, असा संदेह जर तुझ्या मनात असेल तर त्याचे निरूपण आता ऐक. पाणी, अग्नी, आकाश, पृथ्वी, वारा, मन, बुद्धी आणि अहंकार असे ते वेगवेगळे भाग आहेत. या 8ची जी सारखेपणाची स्थिती ती अर्जुना माझी परम प्रकृती समज. त्या रचनेस जीव ही संज्ञा आहे. ती जडाला सजीव करते, जीवाला सज्ञान करते आणि मनाकडून शोक मोह मानावयास लावते. बुद्धीचे जे जाणतेपण तेही या परम मायेच्याच सहवासाचे फळ. हिच्यापासून निर्माण होणाऱ्या अहंकाराच्या कौशल्याने जगाचे अस्तित्व राखले जाते. म्हणून ही सूक्ष्म प्रकृती जेव्हा आवडीने स्थूल महाभूतांच्या अंगाना घडविते तेव्हा भूतसृष्टीची टाकसाळ सुरू होते म्हणून या टाकसाळीत निर्माण होणाऱ्या प्राणरूपी टाकीचे 4 नमुन्याचे ठसे आपोआप उमटू लागतात. ते मूल्यदृष्ट्या सारखे असले तरी स्तरदृष्ट्या भिन्न भिन्न आहेत. यांचे स्तर 84 लक्ष आहेत, इतरांची तर गणतीच नाही. अशा नाण्याने प्रकृतीचा गाभारा भरून जातो. अशा प्रकारे पंचमहाभूतांची सारख्या परिणामाची इतकी विपुल नाणी पडतात की एकट्या प्रकृतीलाच त्याची गणती करता येते. ज्या नाण्याला कस लावून ठसा मारून ती विस्तार करते त्याचीच नंतर ती आटणी करते. मध्यंतरी ती त्यांच्याद्वारे कर्म अकर्माचा व्यवहार चालवून दाखविते. अर्जुना, आता हे रूपक पुरे झाले. साध्या सरळ शब्दाने हे सहज समजेल अशा भाषेत सांगतो. हा नामरूपाचा विविधतेचा पसारा ही प्रकृतीच करते, आणि ही प्रकृती तर माझ्या अधिष्ठान रूपाचे ठिकाणी वासते. हे खोटे असे काही नाही. म्हणून प्रकृती विशिष्ट असलेला मी जगाला उत्पत्ती करणारा मीच आहे आणि जगाला लयाला नेणारा मीच आहे. अथवा माझ्यापासूनच जगाची सुरुवात झालेली आहे म्हणलं, आणि माझ्यापासूनच जगाचं अखेरीस होणार आहे. करता कविता मी आहे असं या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हणू लागले. अर्जुना, त्या ठिकाणी तू युद्धभूमीवर मी या कौरवासोबत युद्ध करणार नाही हे म्हणू लागल्यास तर तुझं चुकीचं आहे, कारण माझ्याशिवाय हे कार्य कोणतेही होणार नाही म्हणून बोलू लागले. तेव्हा मर्गजळाचे मूळ पाहू गेल्यास ते
मर्गजळ म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ज्या ठिकाणी मर्गजळ जेव्हा पाहू लागतो तर ते पाणी येऊ लागलं असं वाटतंय, आणि ते पाणी येऊ लागलं असं वाटतंय, आणि आणि ते सूर्य तर असल्याचं दिसतंय, पण ते खरोखर पाणी असते का? पाणी राहणार नाही म्हणलं. त्याप्रमाणे अर्जुना, तुला ह्या ठिकाणी युद्ध करणं म्हणल्यानंतर हे मर्गजळासारखं दिसू लागलेलं आहे, मर्गजळासारखं दिसू लागलं आहे, पण त्याला पाणी मानू लागलेलं आहेस. तर अर्जुना, असे तुझं अज्ञानपण आहे, तू हातामध्ये शस्त्र घे, धर्मयुद्ध कर, असं भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला म्हणू लागले. अर्जुना, जेव्हा अर्जुना ह्या जगाची उत्पत्ती पूर्ण ह्या माझ्या प्रकृतीपासून झालेली आहे, आणि सर्व एकत्र येऊन सर्वाचा लय केलेला असतो म्हणलं. त्या ठिकाणी उत्पत्ती करणं आणि त्याला स्थिती तयार करणं, प्रत्येकाला जन्माला घालणं, कारण सर्वाचा करता करता मीच आहो म्हणलं. म्हणून ह्या विश्वाचं पूर्ण उत्पन्न माझ्यापासून झालेलं आहे म्हणलं. म्हणून याला स्थिती करा, ज्ञानाला विषय होते, परंतु हा सर्व प्रकार माझ्या अधिष्ठानाच्या ठिकाणी आहे. जसे सूत्राचे मणी धारण करावेत त्याप्रमाणे मी विश्वाला सत्ता स्फूर्तीद्वारा धारण करतो. जसे सोन्याचे मणी करावेत आणि त्या सुवर्णाच्या साखळीत व्हावेत, त्याप्रमाणे हे मी जगत आतून बाहेरून निर्माण केलेलं आहे. सोन्याचे मणी केलेलं आहे आणि सुवर्णाच्या साखळीत ओलेलं आहे म्हणून. तसं माझ्या अधिष्ठानापासूनच सर्व जग निर्माण तयार झालेलं आहे, आणि आतून बाहेरून सर्व मीच आहे, असं भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला म्हणू लागले. अर्जुना, पाण्यामध्ये जो रस आहे म्हणलं, अर्जुना, पाण्यामध्ये जे रस आहे, पाणी सुद्धा माझ्यापासून निर्मिती झालेली आहे. वायूमध्ये जे स्पर्श आहे ते पाण्यामध्ये जे रस आहे, आणि वाऱ्यामध्ये जे स्पर्श आहे ते सर्व माझ्यापासून निर्मिती झालेली आहे. आणि सूर्य चंद्रामध्ये जे प्रकाश आहे ते सर्व माझ्यापासूनच निर्मिती झालेली आहे, आणि तो मीच आहे असं जाण म्हणलं. तसं पाणी, वारं, सूर्य, चंद्र नाही गेलं तर पृथ्वीचं कारभार चालतो का? चालणार नाही. पण हे सर्व माझ्यापासून निर्मिती झालेली आहे. म्हणून त्या ठिकाणी तुझा अज्ञानपणा टाकून दे, तू युद्धाला लाग, माझ्याशिवाय हे कोणतंही कार्य शेवट जाणार नाही, असे भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला म्हणू लागले. तद्वत ह्या पृथ्वीच्या ठिकाणी जो स्वाभाविक जीवन, पृथ्वीमध्ये जे सर्व जीव आहे तो मीच आहे, आकाशातील शब्द मीच आहे, आणि वेदातील ओंकार मी आहे म्हणलं. म्हणून पुरुषाच्या ठिकाणी जे पुरुषत्व आहे तेही मीच आहे. असे अहंकाराने त्या ठिकाणी बल प्रगट होते, ते पौरुष मी आहे. अर्जुना, तुला मी हे तत्वज्ञान सांगत आहे म्हणलं. तेजाला अग्निया नावाचे जे वरचे कवच आहे ते दूर सारल्यानंतर जे सत्य आत्मतेज आहे ती मी आहे. त्रिलोकामध्ये विविध प्रकारच्या योनीमध्ये प्राणी जन्माला येऊन आपापल्या जगविणाऱ्या आहाराचे सेवन करतात म्हणलं. कित्येक प्राणी वाराच पिऊन राहतात म्हणलं, आणि बैल घोडे गवत खाऊन राहतात. कित्येक प्राणी धान्याच्या आधाराने जगतात, कित्येक मासे इत्यादी जलचर पाण्यामुळे जगतात. याप्रमाणे प्रत्येक प्राण्याकरता म्हणजे मुंगीपासून ज्या मानवापर्यंत जे जे प्राणी आहेत आणि त्याचे जे देह, इंद्रिय, मन आणि बुद्धी आहेत, यांच्या प्रकृतीला अनुसरून वेगवेगळे जगण्याचे साधन असते. त्या सर्वामध्ये अभिन्न रूपाने मी एक आहे म्हणलं, माझ्यापासूनच हे सर्व आहे म्हणलं. म्हणून त्या ठिकाणी जे बीज जगत उत्पत्तीच्या काळात आकाश अंकुराने वाढते, आकाश या कार्यापासून प्रारंभ होऊन पृथ्वीपर्यंत कार्य होतात, आणि लय काळात ओंकार रूपी पीठावरची अ उ म ही अक्षरेही जे बीज गिळून टाकते. ओंकार स्वरूप शब्द मात्रांचाही ज्या बीजात लय पावतो. जोपर्यंत हा जग आहे तोपर्यंत जे जग आकाशासारखे दिसते. मग महाप्रलयाच्या अवस्थेत एकटे बीजच असते. त्यावेळी जगाला सूक्ष्म स्थूल कोणताच आकार नसतो. अशा प्रकारचे स्वयंसिद्ध अनादि विश्व बीज ते मीच आहे म्हणलं. हे गुढज्ञान मी तुला सहज सुलभ करून देतो. हे पांडुपुत्र अर्जुना, या विषयाची फोड करून जरा तू विचाराच्या नगरीला आणशील. जग आणि जगाचे बीज यांचा पूर्ण विचार करशील तर त्या विचाराचं सत्य काय आहे आणि खोटं काय आहे हे समजण्यासाठी तुला उत्तम आहे ते उपयोग निर्माण होईल म्हणलं. म्हणून तू असणारं ज्या ठिकाणी या संसाराला सोडून दे, हे मायाला सोडून दे, आणि माझे बोलणे ज्यामुळे तुला हे ते जास्त सांगत आहे असे काही मी तुला वाटू लागले की जास्त बोलू लागले आहे. पण मी आता असं काही तुला बोलणार नाही. जसं तपस्वी लोक जे तप करतात ते मीच आहे म्हणलं, आणि बलवान लोकातील आढळ जे बलवान आहे तोही मीच आहे म्हणलं. बुद्धिमानातील जो बुद्धिमान आहे, प्रत्येकाला वाटतं आहे बुद्धिमान आहे, पण तो बुद्धिमानी मीच आहे म्हणलं. तसे ज्या कारणाने ज्या धर्माची वाढ होते आणि ज्या अशा माणसाच्या ठिकाणी
स्त्रीविषयी कंदर्भ तो मी आहे असे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी रममान होणारे स्वानंद तृप्त देव म्हणाले, असे भगवान श्रीकृष्ण म्हणून लागले. म्हणून कामविकाराच्या रूपाने विस्तारला असता इंद्रिय अनुकूल असे कामे करतो, परंतु ती कर्मे धर्माविरुद्ध जाऊ देत नाहीत म्हटलं. तर आपले इंद्रिय जे आहेत म्हटलं कर्म करत असताना धर्माच्या विरोध जाऊन देऊ नये म्हटलं. म्हणून त्या ठिकाणी हे धर्मयुद्ध आहे, तू धर्मयुद्ध कर असं म्हणू लागले. कारण जो काम शास्त्रनिश्चित कर्माचे आडवाट सोडून, जो काम असणार जे शास्त्रानं सांगितलेले ते आडवाट सोडून ज्या शास्त्राच्या विरोध मार्गाने जर जातो आणि त्या विधीच्या मार्गाने जात असतो, त्याबरोबर शास्त्र नियमाचा मशालती चालतो. काम अशा पद्धतीने व्यवहार करू लागला म्हणजे धर्माची पूर्तता होते आणि मग संसाराचा उपभोग घेणारे पुरुषही मोक्षतीर्थाची मुक्ती भोगतात. वेदाने गायलेल्या थोरपणाच्या मांडवावर जो काम विश्वाची वेल अशी चढवितो की तिच्यावर येणारे कर्माची पालवी फळभाराने ओतुंबून शेवटी मोक्षावर टेकते, असा नियमन केलेला व प्राणीमात्रांच्या उत्पत्तीचे कारण असणारा जो काम तो मी आहे, असे योग्यांचा श्रेष्ठ पुरुष भगवान श्रीकृष्ण बोलला. आता प्रत्येक पदार्थाचे नाव घेऊन किती म्हणून सांगावे. सर्व प्रकारच्या वस्तूचे समुदाय पूर्ण माझ्यापासून निर्माण झालेला आहे. म्हणून सात्विक रायस व तामस विकार असतात तेही माझ्या स्वभावापासून संबंधात, हे तू व्यवस्थित लक्षात घे. हे सर्व माझ्या अधिष्ठानावरच उत्पन्न झाले आहेत, परंतु मी त्यात नाही. जसे स्वप्नाच्या डोहात जागृती बुडत नाही, ज्याप्रमाणे रसद्रव्याच्या पाण्यापासून साह्याने बीजकणिका घट्ट आणि भरीव बनते, परंतु तिच्यापासून अंकुराच्या कर्माने मोठ्या आकाराचे व कठीण काष्ट उत्पन्न होते. पाणी पडल्यानंतर बियापासून जे मोठं झाड तयार होतं, पण अर्जुना त्या लाकडामध्ये कुठं बीजाचा गुण असतो का म्हणलं, काहीच असणार नाही म्हणलं. त्याप्रमाणे विज्ञान प्रपंच माझे असले तरी त्यात मी नाही म्हणलं. विज्ञान प्रपंच माझे असले तरी त्यात मीच नाही. आकाशात मेघ येतात पण मेघात आकाश नसते म्हणलं, किंवा मेघात पाणी असते पण पाण्यात मेघ नसतो म्हणलं. त्या पाण्यात घर्षणाने जे लकलकीत तेज दिसते त्या बिजेत ते पाणी असते काय, असे सांग. की ओल्या लाकडाने धूर संभवतो पण त्या धुरात अग्नी असतो काय. त्याप्रमाणे मी जरी जगतरूपाने विकाराला प्राप्त झालो असलो तरी पण परमार्थात हा विकार म्हणजे मी आहे असे नाही. पाण्यावर निर्माण झालेली बाबुळी शेवाळे पाण्याला जशी झाकून टाकते, किंवा आभाळाने आकाश जसे खोटेच झाकले जाते, अथवा स्वप्न खोटे म्हणता येते, तरी पण झोपेत ते खरे वाटते आणि आपल्याला आठवू देत नाही. डोळा जसा निर्माण करतो, डोळ्यातील पाणी गोठूनच तो निर्माण होतो, पण त्या पडद्याने डोळ्याची दृष्टी गिळून टाकलेली नसते काय. अशी ही त्रिगुणमय माया माझी सावली आहे आणि ती माझ्या आत्मस्वरूपाच्या आड काय जणू पडदा झाली आहे. म्हणूनच सर्व जीव मला जाणत नाहीत, ते सर्व माझेच असूनही ते म्हणजे मी नव्हे. जसे जळापासून तयार झालेली मुक्ताफळे जळामध्ये विरघळत नाहीत. मातीची घागर केली आणि त्याच क्षणी त्या कच्च्या घटाला मातीत मिळवले तर एकरूप होतो, पण तीच घागर अग्नीत भाजली की मग ती मातीपेक्षा वेगळी होते. तद्वत सर्व प्राणी माझेच असून मी होत नाहीत, माझेच असून मला ओळखीत नाहीत. उलट देहादिकांच्या ठिकाणी मीपणाच्या आणि स्त्री पुरुषाधिकांच्या ठिकाणी माझेपणाच्या भ्रमाने विषयांत झाले आहेत. अर्जुना, हे कार्यरूपाने पसरलेली माया नदी उतरून मी होता येईल आणि हे कोणत्या साधनाने साध्य होईल ते आता सांगतो. ही माया नदी ब्रह्मरूपी पर्वताच्या कड्यावरून खाली कोसळली. मी अनेक रूपाने व्हावे असा ईश्वरी संकल्परूपी पाण्याचा पहिला लोट जिला आला आणि पंचमहाभूताचा लहानसा बुडबुडाही आला. जी सृष्टी रचनेच्या प्रवाहाने आणि कालक्रमाने चढत्या वाढत्या प्रवृत्ती व निवृत्ती या दोन उंच ताटावरून सैरावारा उसळली. जी सत्व रज तम गुणरूपी मेघांच्या वृष्टीने मोहाच्या महापुराने भरली जाऊन हेम नियमाचे नगरे वाहून नेत आहेत. जे द्वेषाच्या भोराने पूर्ण भरली आहे, मत्सराची जिला अनेक वळणे पडले आहेत आणि जिच्या प्रवाहात अनावधान भ्रम इत्यादी दोषरूपी मोठे मासे चमकत आहेत आणि जिला कर्म अकर्माचा पूर येऊन त्यात सुखदुःखाचा केर कचरा तरंगत असतो. जिच्या प्रवाहामध्ये स्त्री पुरुषाच्या मैथुनरूपी बेटावर कामविकाराच्या लाटा अखंड आदळत राहतात आणि त्यामुळे तेथे जीवरूपी फेसांचे पुंजके अडकलेले दिसतात. ज्या माया नदीत अहंकाराच्या लाटा वाहत आहेत, सत्ता संपत्ती तारुण्य या तीन मदाच्या उकळ्या येत आहेत
आणि जिच्यात पंचविषयरूपी लाटांची तुषार ओढत आहेत, ज्या माया नदीत चंद्र सूर्य दिकांच्या उदयास ते लोंढे वरचेवर येतात, आणि जी नदी प्रत्येक ठिकाणी जन्ममरणाचे खळगे पाडीत जाते, ज्या नदीत पंचमहाभूत पासून झालेल्या देहादी पदार्थाचे अनेक बुडबुडे उत्पन्न होतात आणि नष्ट होतात, ज्या नदीत संभोग ब्रह्मादी मासे धैर्याचे आमिष घेतात आणि मग वेडे वाकडे अज्ञानाचे वळसे खात ते गरगर फिरत भोंडत राहतात, ज्या माया नदीत भ्रमाच्या गढूळपणाने श्रद्धेचा गाळ होतो आणि रजोगुणाच्या खळखळाटाचा आवाज स्वर्गे गरजवून सोडतो, ज्या माया नदीत तमोगुणाचा मोठा प्रवाह आहे आणि सत्वगुणाचा गंभीर स्थिरपणा आहे, आधी काय सांगावे. हे माया नदीत तरुण जाण्यास फार अवघड आहे. हिच्यातील जन्ममृत्यूच्या उसळीबरोबर सत्यलोकीचे गुरुजी हादरतात आणि ब्रह्मांडामध्ये जे वाटोळे गोटे गडगडा लोळू लागतात. या माया नदीच्या प्रचंड पाण्यामुळे तिचा लोंढा थांबतच नाही. ती मायापूर कोणालाही तारून नेईल का बरे सांग म्हणलेलं आहे. हे माया नदी संबंधी एक आश्चर्य आहे, ते असे की तिच्यातील तरुण जाण्याला जो जो उपाय करावा तो अपायच होतो. तो प्रकार कसा ते ऐक. कित्येक जण भगवंताचे आणि श्रीगुरूचे साह्य न घेता स्वबुद्धीच्या बाहुबळाने तरुण जाण्याच्या इच्छेने माया नदीत शिरले, पण ते कोठे गेले याचा पत्ताच लागत नाही. कित्येक शास्त्री पंडिताच्या डोहात शिरले, पण त्यांना गर्वाने गिळून टाकले. काहींनी 3 वेदांची सांगड बरोबर घेतली, पण विद्याभिमानाचे थोडे धोंडे त्यांच्याजवळ असल्याने ते पूर्णपणे बुडाले आणि मधरूपी माशाच्या मुखात पूर्ण गेले. कित्येकांनी तारुण्याच्या उमेदीवर घट्ट कंबर बांधली आणि मदनाच्या काशीला लागले, पण त्यांना विषरूपी मगरीने चघळून टाकले मुलं. आणि पुढे या माया नदीतील म्हातारपणाच्या लाटेत जी बुद्धी भ्रंशांची जाळी आहे त्यामध्ये ती चहूबाजूने अडकतात आणि पुढे ते शोकाच्या कड्यावर आपतात, रागाच्या भोरात गुदमरतात. ते जेथे वर डोके काढतात तेथे आपत्तीची गिदाडे त्यांचा चावा घेतात. मग दुःखाच्या बरबरटीने माखून ते मरणाच्या रेताळात ऋतून गुप्त होतात. विषय लंपटतेच्या आहारी गेलेले पुरुष, तसं विषय संसाराच्या आहारी गेलेले पुरुष असे एकंदरीत फुकट जातात म्हणलं. काही लोकांनी माया नदीत तरुण जाण्यासाठी यज्ञक्रियेची पेटी पोटाला बांधून घेतली. ते मृत्यूलोक कसा तरी तरुण गेले, पण पुढे स्वर्ग सुखाच्या कपरेत शिरून तेथे अडकून राहिले म्हणलं. दुसऱ्या काहींनी मोक्ष मिळविण्याच्या आशेने कर्मरूपी बाहूचा आधार घेतला, परंतु ते विधी निषेधाच्या भोऱ्यात आयतेच सापडले. ज्या माया नदीत वैराग्याचे नाव शिरत नाही, जेथे विवेकाचा टिकाव लागत नाही, तथापि योग साधनेने काहीशी तरता येते, पण तेही क्वचितच. अशा या माया नदीला तरुण जाण्याचे जीवाला सामर्थ्य आहे असे बोलणे कशासारखे म्हणावे बरे. सदैव अपत्य करण्याचा स्वभाव असलेल्या व्यक्तीला स्वसामर्थ्याने रोग जर नष्ट करता आला, साधूंना दुष्ट माणसाची कपटी वर्ती कळाली, लोभी माणूस विनाशास संपत्ती मिळाले, लोभी माणसाची कपटीवरती कळाली, लोभी माणूस विनाशास संपत्ती मिळाली असता तिचा जर त्याग करेल, जर चोरांना न्यायदान करणारी जर न्यायाधीश मंडळी जर घाबरू लागली आणि माशालाच ज्या ठिकाणी गळ अडकिनार, पण गळालाच जर मासा अडकिला तर माणूस आहे ते पिशाच्याला किंवा भित्रा माणूस आहे ते भूताला परतून लागेल. हरणाच्या परसाला जाळी तोडता येईल का? तोडता येणार नाही म्हणजे. मुंगीला मेरू पर्वत ओलांडता येते का? ओलांडता येणार नाही. पण ह्या माया नदीच्या पलीकडे काही जण आहे ते पाठ आहे ते पाहू शकतील म्हणलं. म्हणून अर्जुना, जसे बैलवेडे या माणसाला आपल्या बायकोला आपल्या धाकात ठेवता येत नाही, त्याप्रमाणे माया नदी टिकवून जाण्यासाठी त्या ठिकाणी त्याला ज्ञान पाहिजे म्हणलं. म्हणून अर्जुना, या माया नदीत तेच तरले जे निष्ठेने अंतकरणाचा माझा स्वीकार केला, माझं नामस्मरण केलं, मला शरण आले, तेच माझे माया नदीचे असणारे टिकले म्हणलं. आणि ज्या साधकाला श्री गुरु चांगली नावडी प्राप्त झाले आहेत, ज्यांच्या अनुभवाची कास बळकट आहे, श्रीगुरूला काया वाचा अर्पण करतात, अशा स्वरूपाचा आत्मनिवेदन रूपी तापा ज्याने स्वाधीन झाला आहे म्हणलं. ज्या साधकाला गुरु जर चांगले मिळाले तर त्याला आत्मनिवेदन प्राप्त होतो. जसं म्हणलं पाण्यातून पोहून जाण्यासाठी नाव पाहिजे, तसं श्रीगुरू चांगले पाहिजे तर मला ते स्वाधीन होतात म्हणलं. म्हणून ज्याला मीपणाचे ओझे टाकून स्त्री पुत्राधिकाच्या ठिकाणी असलेल्या माझेपणाच्या भ्रमरूपी वाऱ्याच्या लहरी टाकून आणि विषयरूपी पाण्याच्या प्रवाहाची दिशा टाळून ज्यांना जीव बर्मएकरूपी पाय उतारणे तारून नेणारा ज्ञानासारखा सोबती मिळाला आणि मग जे निवृत्ती कर्माच्या पलीकडच्या तीराकडे जाण्यास प्रवृत्त झाले, मग ते साधक उपरतीच्या म्हणजे विषय त्यागाच्या भावनी पाणी तोडीत मी ब्रह्मा आहे
या अनुभवाच्या सामर्थ्याने स्वरूप स्थितीचा तोल सांभाळीत निवृत्तीच्या तीरावर माया नदीतून बाहेर निघाले. अशा उपायाने ज्याने माझी भक्ती केली ते माझी माया तरून गेले असे जाणावे. परंतु असे भक्त थोडेच असतात, पुष्कळ नसतात. म्हणून सामान्य माणसांना अहंकारासाठी भूताचा संचार झालेला असतो. म्हणून त्यांना मी ब्रह्मा आहे या परमार्थ ज्ञानाचा विसर पडलेला असतो. म्हणून त्या काळात नियमरूपी वस्त्रांशी त्यांना आठवण राहत नाही किंवा भविष्यातील अधोगतीची लाज त्यांना वाटत नाही. वेदांनी नाकारलेल्या गोष्टी ते करतात. हे पांडुपुत्रा पहा, हे लोक मानवी शरीराच्या गावाला ज्या कार्यकर्ता आलेला असतात तो कर्तव्याचा पुरुषार्थाचा संपूर्ण भाग टाकून इंद्रियरूपी गावाच्या राज्य रस्त्याला उभे राहून देह मी आहे ममत्वाच्या माझेपणाच्या बडबडीने नाना प्रकारच्या विकाराचे समुदाय ते गोळा करतात आणि दुःख शोकाच्या घावाने मारल्याची आठवणही त्यांना राहत नाही. मायेने ग्रसल्याने असे होते की सांगण्याचे काय कारण आहे. म्हणून ते जीव मला विसरले ज्याने मला आत्महित साधले. अशा भक्तामध्ये 4 प्रकार असतात. या 4 पैकी पहिला जो भक्त आहे त्याला अर्थभक्त म्हणतात, दुसरा भक्त आहे जिज्ञासू असतो, तिसरा भक्त आहे अर्थाती भक्त आहे आणि चौथा भक्त जो आहे ज्ञानी भक्त आहे. पहिला जो भक्त आहे अर्थभक्त आहे, दुसरा भक्त जिज्ञासू आहे, तिसरा भक्त अर्थार्थी आहे आणि चौथा भक्त ज्ञानी आहे. पण या सर्वांमध्ये जो पहिला अर्थ जो भक्त आहे तो पहिला जो अर्थ भक्त माझी अशाप्रमाणे भक्ती करतो की मला त्याला भक्ती माझं त्याला देणंघेणं नाही म्हणलं तर माझी भक्ती ह्यासाठी करतो की या भक्तीपासून देवानं मला असं द्यावं की मला काही भीती वाटू नये, माझ्यावर काही संकट येऊ नये, आपल्यावर कोणत्याच प्रमाणाचं निर्वहन होणे आणि हे उद्देश ठेवून माझे भजन करतो. जिज्ञासू जे आहे तर जिज्ञासू हे इच्छा ठेवतो की तो भक्त आत्मज्ञानाची इच्छा करणारा म्हणजे त्याला जिज्ञासू त्याला ज्ञान मिळावं, ज्ञान मिळून पूर्ण लोकांमध्ये माझीच वाहवा करावं ह्यासाठी तो भक्ती करतो म्हणलं. आणि जो भक्त तो ज्ञानाकरता म्हणलं. आणि अर्थार्थी भक्त जो असा आहे की त्याला फक्त द्रव्य प्राप्त व्हावं, पैसा प्राप्त व्हावं आणि त्याला दुसरं काहीच देणं घेणं नाही म्हणलं ह्या इच्छेने भक्ती करतो. पण चौथा जो भक्त आहे तर त्याच्यावर स्वार्थबुद्धी काहीच नसते आणि तो ज्ञानी आहे, तो खराच भक्त असे तुझा. कारण त्या प्रकाशाने भेदभावाचा अंधार नाहीसा होऊन तो मद्रूप झालेला असतो आणि तसा माझा भक्त होऊन राहतो. मला सर्वापेक्षा ज्ञानीभक्त आवडतो म्हणलं. म्हणून जसं स्फटिकच पण स्फटिक नसून ते पाणी आहे असे जसे सामान्य माणसाच्या दृष्टीने वाटते त्याप्रमाणे जो भक्तीची क्रिया करील तो ज्ञानी नव्हे तर भक्त आहे असे वाटते. अर्जुना असे त्याच्याविषयी सांगताना कौतुक वाटते. वारा शांत होऊन आकाशात मिसळला म्हणजे त्याच्या आकाशाहून वेगळे पण उरत नाही. त्याप्रमाणे जरी तो ज्ञानी माझ्याशी येऊन पावला एकत्र झाला पण भक्तत्वाचा त्याला बाधा येत नाही. कारण ज्ञानी भक्त म्हणल्यानंतर मला येऊन मिळतो म्हणलं. कारण जर वारा हलवून पाहिला तर आकाशा वेगळा होत नाही म्हणलं. तसं सौदाभास गगनातच आकाशातच राहतो त्याप्रमाणे ज्ञानी माझ्याजवळच राहतो म्हणलं. त्याप्रमाणे तो ज्ञानी शरीरद्वारा कर्म जे आचरतो तो भक्त आहे असा लोकांना अनुभव येतो. परंतु स्वतः अंतराच्या प्रतीतीने मद्रूप झालेला असतो. लोकांना वाटतं तो भक्त आहे पण सर्व कामे केला मला अर्पण करतो. आणि तो ज्ञानी पुरुष अंतकरणात ज्ञानाचा उजेड पडल्यामुळे मला ब्रह्माला आपला आत्मा आहे असे जाणतो. म्हणून मीही नेमाने उसळलो असता ज्ञानी माझा आत्मा आहे असे म्हणतो. अरे अर्जुना, जो जीवाच्या पलीकडच्या लक्ष्य स्वरूपापर्यंत अनुभवाने प्राप्त होऊन देखील भक्तीचा व्यवहार करण्याचे जाणतो तो देहाच्या वेगळेपणाने माझ्याहून स्वरूपाता वेगळे होईल काय. आपल्या हिताच्या लोभाने झोमणारा भक्तही मला आवडतो, भक्ताला आवडतो. पण मीच ज्याच्यावर प्रेम करतो असा मात्र एक मला ज्ञानीभक्तच आवडतो म्हणून सर्वांमध्ये. जसं पहा, दूध प्राप्त होण्याच्या आशेने जसं गाईला माणसं चारा घालतात आणि त्या गाईच्या वासराला आणि त्या गाईला बांधतात, परंतु ती गाय न बांधताना सुद्धा वासराला त्याचा भाग त्याचं जे पियाचं आहे ते दूध आपलं आपण देते म्हणून. तसं मला ज्ञानी भक्त आहे तर त्याला मला मागायची गरज नाही, मी त्याला आपलं आपण देतो म्हणलं. याचे कारण जसे ते वासरू त्या शरीराने मनाने प्राणाने आपल्या आईला दुसरे काही जाणत नाही आईच म्हणते म्हणलं, तसं त्या गाईला बघेल तेव्हा ही माझी माय माऊली आहे अशी त्याला समजतंय. तसंच असणारं मला जे जे काम करतंय माझं भगवान श्रीकृष्ण आहे म्हणून समजतंय. म्हणून त्याला न मागता मी सर्व देतो, सर्वात आवडता भक्त ज्ञानी आहे असे भगवान श्रीकृष्णाला अर्जुनाला म्हणू लागले. अशा रीतीने तो वासरू आपल्या विना जागतिक आहे हे पाहून ती गाय ही तसंच प्रेमाने त्या वासराला दूध देते. त्याप्रमाणे मी आहे ते सर्व मनोकामना पूर्ण करतो असे भगवान श्रीकृष्ण म्हणू लागले. असे भगवान म्हणाले, दुसरे जे 3 भक्त मी तुला सांगितले तेही आपल्या परी चांगलेच आहेत आणि मला पण ते आवडतात.
परंतु मला आत्मतत्वाने जाणून जो देह इंद्रियादी संसाराकडे पुन्हा परतून बघण्याचे विसरला आहे, असे सागरास मिळाल्यानंतर नदी मागे प्रयत्न बंद करते. सागराला मिळाल्यानंतर नदी मागे फिरते का? फिरणार नाही. त्याप्रमाणे भक्त मला शरण आल्यानंतर मला मिळाल्यानंतर मागे फिरून बघणार नाही म्हणून. त्याप्रमाणे अंतःकरण गुहेत उत्तम पावलेली ज्याची ज्ञानरूपी गंगा मिळाली आहे, तो ज्ञानी भक्त मी आहे असे बोलणे किती अधिक करू. जसं ज्ञानी भक्त ज्याला म्हणतात ते म्हणजे माझे चैतन्यच आहे असे औपचारिक बोलू नये. परंतु काय करावे ते बोलण्यासारखे देखील मी तुझ्याबरोबर बोलत आहे. ज्ञानी भक्त विषयाच्या दाट झाडीतून काम क्रोध याची संकटे टाळून सद्वासनेच्या पहाडावर येतो. मग वीरश्रेष्ठा तो ज्ञानी भक्त सत्संगतीला लाभून अपप्रवृत्तीला डावी घालून सरळ मार्गाने सत्क्रियेच्या वाटेला लागतो. हा शेकडो जन्मापर्यंत त्या वाटेने प्रवास करतो. या प्रवासात तो आशेच्या वाहनात चपला वापरीत नाही. मग तेथे फलहेतूचा कसला हिशोब आला आहे. अशा रीतीने जन्मोजन्मी शरीर धारण करावयाच्या मायेच्या रात्री काळात तो एकटाच कर्मयोगाच्या वाटेने जातो, तेव्हा कर्मक्षेत्राचा लाभ होतो. त्याप्रमाणे गुरु कृपारूपी उषाकाल उजळला, त्याचवेळी ज्ञानाचे कोवळे ऊन पडले, तेव्हा त्या ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी मी आणि हे सर्व वासुदेव आहे असे भेदभावरहित एकत्वाची संपत्ती प्रकट होते. त्यावेळी जो ज्याच्याकडे सूक्ष्मतेने पाहिल त्याला जगातील त्या त्या वस्तूच्या रूपाने मी एकच भगवान श्रीकृष्ण दिसतो. आणि तो अंतर्मुख वर्ती करून आत्मनिष्ठ जरी राहिला तरी पण त्याला आत्मरूप भगवान श्रीकृष्ण दिसतो, मीच दिसतो. हे असो माझ्या वाचून त्याला कुठेही काहीच दिसत नाही. ज्याप्रमाणे पाण्यात बुडालेल्या भांड्याला आत बाहेर पारीच असते, त्याचप्रमाणे त्याला कुठेही बघलं तर मीच दिसतो म्हणून भगवान श्रीकृष्ण दिसतो. तसे तो माझ्यामध्ये निमग्न झाल्याने त्याला आत बाहेर मीच असतो, पण हे शब्दाने सांगावे तसे नाही म्हणून हे बोलणे असो. याप्रमाणे ज्ञानी भक्त ज्ञानाची प्रत्यक्ष वकार आहे असे तू जाण. म्हणून तो व्यापक ज्ञानाच्या व्यवहाराने संपूर्ण विश्वासाला आपलेसे करतो. हे सर्व जग वासुदेव आहे अशा ज्याच्या अंतकरणातील भावनारूपी रसच ओतला आहे, ज्याच्या अंतकरण उसळत आहे, तो ज्ञानी भक्तराज ठरतो. हे अर्जुना, त्याच्या अनुभूतीचे भांडार एवढे विस्तृत आहे की ते सर्व चराचर व्यापते असा महात्मा फारच दुर्लभ असतो. ज्याची नानाविधी भजने भोगासाठी असतात आणि अशारूपी तिमिर रोगाने ज्याची ज्ञानदृष्टी मंद झाली आहे, असे सकाम भक्त आणि संकुचित ज्ञानी जगात पुष्कळ मिळतात. आणि फळाच्या हावरेपणाने त्यांच्या अंतकरणात विषय वासनेचा प्रवेश झाला की तिच्या संयोगाने ज्ञानदीप मालवतो. याप्रमाणे विषय वासना आणि ज्ञानाचा लोप या दोन कारणांनी जे अज्ञान अंधकारात पडले, म्हणून मी त्यांच्याजवळ असूनही मला ते चुकतात, माझे भजन करीत नाहीत. त्यामुळे ते मग काया वाचा मनाने इतर देवदेवतांची उपासना करतात. आधीच ते मायेचे दास असतात, तशा कामवासनेचे रंग बनतात. अशा लंपटपणाने ते इतर देवतांची भक्ती केवढ्या खोतूने करतात. ते आपल्या बुद्धीने कितीतरी नियम घालतात, पूजा द्रव्याची काया जमवाजमव करतात आणि शास्त्रानुसार काळजीपूर्वक त्या देवतांना द्रव्यार्पण करतात. जो ज्या अन्य देवताची भक्ती करण्याची इच्छा करतो त्यांची इच्छा पूर्णपणे पुरविणारा मीच आहे म्हणलं. मला सोडून जे देवताची भक्त्या करतात त्याची इच्छा पूर्ण करणारा मीच आहे. ते देव माझ्यापासून मागते म्हणलं, मी त्याला देतो म्हणलं. हे पांडुपुत्रा अर्जुना, असे सर्व देवांत आणि देवीत मीच व्याप्त आहे म्हणलं. सर्व देवामध्ये देवीमध्ये मीच व्याप्त आहे. पण अज्ञानी भक्तांना त्यांचे खरेखुरे ज्ञान नसते, म्हणून ते अन्य विग्रहाच्या ठिकाणी वेगवेगळा भाव ठेवतात. मग श्रद्धेने त्या देवाचे योग्य आराधन चालूच असते. तो फळ मिळे तोपर्यंत करू लागतो. याप्रमाणे ज्याने जी इच्छा करावी त्याला ते फळ प्राप्त होते. पण देखील सर्व मीच माझ्यामुळेच मिळते म्हणून तथापि हे भक्त मला जाणत नाहीत म्हणून, पण आपल्या कोणत्या कल्पनेच्या बाहेर येत नाहीत, म्हणून त्यांना जे फळ मिळते ते नाशवंत असते. फार काय सांगावे, असे जे सकाम भजन आहे ते जन्ममरण रूप संसाराचे साधन असते. आणि या सकाम भजनाने जो स्त्री पुत्र धन स्वर्ग इत्यादी फळांचे भोग प्राप्त होतो ते क्षणभराचे स्वप्न आहे. पण हा विचार बाजूला ठेवला तरी जो ज्या देवतेचे आवडीने भजन करतो त्याच देवतेच्या स्वरूपाला तो पावतो म्हणलं. दुसरे निष्काम भक्त जे आहेत की जे शरीराने मनाने आणि प्राणाने माझ्या उपासनेच्या प्रवाहात अखंड आहेत, ते देहनाशानंतर मद्रूप होतात. परंतु लोक तसे करीत नाहीत, व्यर्थ आपल्या हिताचा तोटा करतात. ती त्यांची कृती म्हणजे तळहातावरच्या पाण्यात पोल्याप्रमाणे आहे. अथवा अमृताच्या सागरात बुडावे आणि अमृताचा एक कण अमृताच्या सागरात बुडलेला आहे, पण अमृताचा कण एकही आपल्या जर तोंडामध्ये जाऊन दिलेला नाही. घट्ट जर तोंडाला पट्टी बांधलं
तर त्या डबक्यातली पाण्याची आठवण यावी, तर ते काही उपयोगाचं नाही म्हणलं. अमृत गेल्यानंतर ते आपल्याला पोटात अमृत होणार आहे. हे असे चमत्कारिकपणे का करावे? अमृत सागरात प्रवेश करावं आणि ते अमृत कण न खाता मरावं म्हणजे हे चुकीचं आहे म्हणलं. त्यापेक्षा अमृतात असल्यानंतर सुखात अमृत होऊन का राहू नये? त्याप्रमाणे धनुर्धरा फलहेतूचा पिंजरा तोडून प्रीतीच्या पंखाने आकाशात भरारून आपण त्याचे स्वामी होऊन का राहू नये? त्या चिदाकाशात जितके आपण उंच जाऊ तितका आपणाला सुखाने संचार करण्याला हवा तसा विस्तार मिळतो. त्या अमाप आत्मसुखाला माप घालण्याचा प्रयत्न का करावा? अव्यक्त अशा मला व्यक्त का मानावे? सिद्ध असता साधनावरच का संतुष्ट व्हावे? परंतु अर्जुना, माणसाच्या अल्पबुद्धीला विचार केला तर माझे सर्व उच्च भूमिकेवरचे बोलणे सामान्य लोकांना जीवांना आवडत नाही. हे सर्व जीव प्रकृती मायेच्या झापडीने आंधळे झाले आहेत, म्हणून प्रकाशाच्या उजाडाने ते मला पाहू शकत नाहीत म्हणून. तसे पाहिले असता ज्यात मी नाही असा पदार्थ मात्र कोणतंच नाही म्हणलं. मी मुंगीपासून मानवापर्यंत, सजीव वस्तूपासून निर्जीवपर्यंत सर्व मीच आहे म्हणलं. माझ्याशिवाय काहीच या जगामध्ये निर्माण होणार नाही म्हणलं. माझ्यापासून निर्माण झालेला आहे. वारा कोणाला स्पर्श करत नाही. वारा कुणाला स्पर्श करतो? पकडता येते का? पकडता येणार नाही. आकाश कुणाला आपल्या धरता येते का? धरता येणार नाही म्हणलं. तसे दृष्टांत आहेत म्हणलं. तसं मी एकूण या विश्वात मीच आहे म्हणलं. माझ्या हे अंत कोणी जाणू शकत नाही म्हणलं. जसं वाराला पकडता येणार नाही, त्याचा अंत लागणार नाही. आकाशाला पकडता येणार नाही, वाऱ्यालाही सुद्धा आपण शिवता सुद्धा येणार नाही, तसं माझा अंत लागू शकणार नाही म्हणलं. म्हणून आजपर्यंत जे प्राणीजात होऊन गेले, आता असणारे जे प्राणीजात तेही मीच आहे. कारण कल्पिताला अधिष्ठानाव्यतिरिक्त सत्ता नसते, त्यामुळे वर्तमान काळातील प्राणी देखील मीच आहे. आणि भविष्यकाळात जे प्राणी मात्र निर्माण व्हायचे आहेत, आणि भविष्य काळात वर्तमान अधिष्ठानाव्यतिरिक्त सत्ता नसते, त्यामुळे वर्तमान काळातील वेगळे नाहीत, ही केवळ मायाची भाषा आहे. आणि भविष्य काळात जे प्राणी मात्र निर्माण व्हायचे तेही माझ्यापासून वेगळे नाहीत, ते केवळ मायाची भाषा आहे. खरोखर काही होत नाही आणि जात येत नाही. दोरीवर भासलेला सर्प काळा आहे का खवले असलेला आहे, हा का गव्हाळा रंगाचा नाग आहे, याचे यथार्थ निरूपण कोणालाही करता येणार नाही. कारण तो सर्प खोटा असतो, परंतु ते सर्प खरा असल्यासारखं वाटतो. प्राणी भूत भविष्य वर्तमान काळ कोणत्या स्वरूपाचे असतात हे सांगता येत नाही, कारण ते प्राणी खोटे आहेत म्हणलं. अर्जुना, असा मी सर्व काळ सर्वात व्याप्त असताना या प्राण्याच्या मागे जन्ममरणरूपी संसार लागला आहे, तो वेगळ्या प्रकाराने. त्याविषयी आता थोडीशी गोष्ट सांगतो, ऐक. जेव्हा अहंकार आणि देह यांची प्रीती एकमेकावर जडली, तेव्हा त्या दोघांपासून इच्छा नावाची कन्या जन्माला आली. इच्छा कन्या कामरूपी तारुण्याला आली, तेव्हा तिचे द्वेषाबरोबर मोठ्या थाटाने लग्न लागले. त्या दोघांपासून पुढे द्वंद्वमोह नावाचा मुलगा जन्माला आला. तो मी सुखी आहे असे म्हणणाऱ्याला त्याच्या आजोबाने पालन पोषण करून लहानाचा मोठा केला. तो द्वंद्वमोह सात्विक धैर्याला विरोध करीत असे आणि अशारूपी रसाने सुदृढ झाला असता नियमाचा घात करू लागला. इतके त्याच्या अंगी धर्माविषयी वैर निर्माण झाले. असंतोषाच्या बद्धाने तर होऊन विषयाच्या ओळीत कर्तीबरोबर राहू लागला. मग त्याने शुद्ध भावनेच्या वाटेवर संकल्प विकल्पाचे काटे पसरले आणि अनुचित कर्माच्या आडवाटा खुल्या केल्या. अशा त्या द्वंद्वमोहाच्या वाईट कर्त्याने सामान्य लोक कर्तव्याविषयी गोंधळून गेले, म्हणून जन्ममरणरूप संसाराच्या जंगलात पडले आणि मग महादुःखाच्या दांडक्यात त्याला झोडपले गेले. अशा खोट्या संकल्प विकल्पाच्या तीक्ष्ण काट्यांना पाहून जे द्वंद्वमोहाच्या वाऱ्यालाही उभे राहत नाहीत, ते सरळ एकनिष्ठेची पावले टाकीत संकल्प विकल्पाच्या काट्यांना पायदळी तुडवीत महापातकाच्या रानातून पार होतात आणि मग ते पुण्याच्या बळाने धाव ठोकतात. आणि त्यांची कथा काय सांगावी, त्या काम क्रोधादी वाटमाऱ्याच्या हातून निर्वेद्य सुटून जातात. पांडुपुत्रा, एरवी तरी ज्या प्रयत्नाने जन्ममरणाची कथा संपते, अशा प्रयत्नाला ज्याची इच्छा उत्पन्न करते, त्यांचा तो प्रयत्न कधी काळी सिद्धी देतो. आणि मग ज्यांच्यातून पूर्णतेचा रस झरझर पागळत आहे असे ब्रह्मरूपी पक्वफळ त्याच्या पदरी पडते, त्यावेळी संपूर्ण विश्व कर्तार्थतेच्या धन्यतेने दाटून जाते. अध्यात्माची नवलाई पूर्णत्वाला जाते, कर्माची आवश्यकता संपते आणि मन सुखात होते. अजून अशा असाध्यात्माचा लाभ त्या पुण्यवंतांना होतो आणि त्याच्या त्या व्यवहारात मी भांडवल असतो. त्याच्या वृत्तीतील साम्यवस्थेच्या वाढीबरोबर बर्मेत्वाच्या शेतीवाडीचाही व्याप सरत जातो आणि मग भेदभावाचे साकडे उरत नाही. ज्यांनी आदिभूतासह मला ज्ञानाच्या हाताने धरून आदिदैवापर्यंत नेऊन भिडविले आणि ज्यांना पूर्ण ज्ञानबलाने माझे आदियज्ञ म्हणजे परमस्वरूप
परब्रह्मस्वरूप दिसू लागले आहे ते या देहपतनाने झाला असता दुःखी होत नाहीत. एरवी जीवनाची दोरी तुटली असता आपण देहपतनाने मरणार या भीतीने प्राण्याची धांदल उडालेली स्पष्ट दिसते. एखाद्या वेळी दुसऱ्यांचे मरण पाहुनी न मरणाऱ्याची चित्ताला योगप्रलयाचे दुःख होत नाही का? तथापि ज्ञानी भक्ताच्या मरणाप्रसंगी कसे होते ते कळत नाही. जे ज्ञानी भक्त माझ्यात एकरूप झाले ते मरणाच्या गडबडीने देखील मला सोडित नाही, मला विसरत नाहीत. एरवी सुद्धा जे पुरुष भक्तिज्ञानात निपुण आहेत तेच स्थिर चित्त झालेले योगी आहेत असे जात. भगवान श्रीकृष्ण याप्रमाणे शब्दकुपीतून वाणीरूपी रस वतीत होते, परंतु अर्जुनाची अवधानाची वंजळ काही रस घेण्यास पुढे सरत नव्हती. कारण अर्जुन या पूर्वीच्या श्लोकावर विचार करीत होता. विपुल अर्थरसाने भरलेली सद्भावनेच्या सुगंधाने दरवळणारी अशी जी परमाचे प्रतिपादन करणारी वचनफळे ती वाक्यरूपी फळे कृष्णरूपी कल्पवृक्षाची होती. ती सहज गुरु कृपारूपी मंद वायूच्या योगाने अर्जुनाच्या श्रवणेंद्रियारूपी पदरात अकस्मात पडली होती. ती वाक्यरूपी फळे तत्वज्ञानाच्या सिद्धांताची जणू काय बनविलेली असून ब्रह्मरसाच्या सागरात बुडून मग तशीच ती परमानंदात घेवलेली होती. त्याच्या मोहक आकर्षाने अर्जुनाचे डोळे विषयमयामृताचे घटापट घोट होऊ लागले. मग त्या अलौकिक सुखाच्या लोभाने अर्जुन स्वर्गालाही वाकुल्या दाखवू लागला आणि त्याच्या अंतरात्म्याला आनंदाच्या उकळ्या फुटल्या. अशा त्या वाक्यफळाच्या बाहेरील सौंदर्याने त्याला सुख अनुभव येऊ लागले. पण त्याच वेळी वाक्यफळाच्या अंतिल गोडीचा आस्वाद घेण्याच्या उत्कंठेने एकदम घाई केली. प्रथम त्याने ती वाक्यफळे अनुमानाच्या तळ्यात्यावर घेऊन तर्काने त्या शब्दाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करून एकदम अनुभवाच्या मुखात घालून पाहिली. तेव्हा ती वाक्यरूपी विचाराच्या रचनेने दाबली जाईल आणि ज्या हेतू सर्व वरून शब्दार्थाची अनुमती करावायची त्या अनेक हेतूच्या दाताने फुटेनात. अशा त्या वाक्यफळाचा कठीणपणा जाणून अर्जुनाने ती मुखाला लावली नाही. मग अर्जुन चमकून मनात म्हणाला, अरे ही काय पाण्यातील नक्षत्रे आहेत. अक्षराच्या बाह्य सौंदर्याने मी का बरे फसलो. ही कसली अक्षरे. ह्या तर केवळ आकाशाच्या घड्या आहेत. येथे आमच्या मतीने कितीही उंच उडी घेतली तरी तिचा तळ सापडणार नाही आणि तळातून वर येणार आहे का. पण असा थांग लागल्याशिवाय या वचनाचा अर्थ समजणे अशक्यच असा मनात विचार करून अर्जुनाने परत आपली नजर यादवेंद्राकडे वळली. मग तो वीरश्रेष्ठ भगवान श्रीकृष्ण विनम्रतेने म्हणाला की एकत्र असलेली सातही पदे ब्रह्म, अध्यात्म, कर्म, आदिदेव, आदियज्ञ आणि शेवटी होणारे भगवंताचे स्मरण कोणीही न चाकलेले आणि अपूर्व आहेत. असे नसते तर नीट एकाग्र लक्ष दिले असता श्रवणाचे द्वारे अनेक मोठमोठ्या सिद्धांताची उलगडे झाल्याशिवाय राहतात काय. तथापि भगवंता तू हे जे सांगितले ते अनुभवाचा विषय झालेलेच नाही. मी आदिभूतादी अक्षरांचा समुदाय ऐकला व त्याच्या अर्थाची संबोधने विचार करून पाहिला, पण त्यामुळे आश्चर्याच्या जीवाला अचंबा वाटला. श्रवणाच्या गवाक्षातून तुमच्या वाचेचे किरण अंतकरणापर्यंत पोहोचले नाही. तोच मी चमकलो आणि माझे लक्ष डळमळले. परंतु त्यासोबत मला अर्थज्ञानाची इच्छा आहे हे सांगण्यापुरताही विलंब न करता सत्वर निरूपण करावे. अशा प्रकारे मागील आढावा घेऊन पुढील हेतूवर लक्ष ठेवून आणि मध्येच आपल्या आवडीचे घोडे दमटून अर्जुनाची प्रश्न विचारण्याची हातोटी कशी कौशल्याची आहे आणि हे करताना त्याने शिष्टाचार बिघडू दिला नाही तर त्याने दोन्ही बाहू पसरून कृष्ण हृदयालाच आलिंगन दिले. अहो श्रीगुरूला जेव्हा विचारायचे असते तेव्हा मानाचा शानपण असावा लागतो. हे व्यावहारिक रहस्य जाणणारा प्रमाण जाणकार असावा असा एकटाच सव्यासाची अर्जुन होता. आता पांडुपुत्राने ते प्रश्न करणे आणि त्यावर सर्वज्ञ श्रीहरीचे कथन हे संजय आवडीच्या प्रकाराने धृतराष्ट्रास कसे सांगणार आहे त्याकडे श्रोत्याने लक्ष द्यावे. हे सरळ मराठी भाषेत सांगण्यात येईल. इकडे इतके ध्यान द्या की हे कानाने श्रवण करण्यापूर्वी दृष्टी त्याचा अर्थ जाणे. बुद्धीच्या जमीने शब्दाचा भावरूपी गाभा न चाकता फक्त रसाळ अक्षरांच्या वरील सौंदर्यानेच इंद्रिय जगातील असे पहा. मालतीच्या काळ्याचा सुगंध नाकाला संतोष करतो, पण त्या काळ्याच्या बाह्यकृतीच्या सुबकतेने डोळ्याचेही पारणे पेटत नाही. त्याप्रमाणे मराठी भाषेच्या सौंदर्याने इंद्रिय राज्यवैभव भोगतात आणि मग सिद्धांताच्या स्थळी त्यांना सहज जाता येते. श्रोते हो, बोलणे जेथे संपते तेथे ब्रह्मतत्वासंबंधी जे बोलणे आहे ते नागरी भाषेच्या शैलीने श्रवण करा असे निवृत्तीचे दास ज्ञानदेव म्हणतात. या ठिकाणी ज्ञानेश्वरीतील 7वा अध्याय पूर्ण झाला. पुंडलिकावरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.